सर्व गणेश भक्तांचे या इको फ्रेंडली गणेश विसर्जन उत्साहामध्ये मनपूर्वक स्वागत. चला तर मग पाहूया पिंपरीमधील वैभवनगरमधील आसवानी ग्रुप यांनी गणेश विसर्जनाची काय नेमकी व्यवस्था केली आहे. अगदी सुरुवातीलाच आल्यानंतरनं गणपती बाप्पा बरोबर आलेलं निर्माल्य हे प्लास्टिक आणि फुलं पानं या दोन वेगळ्या ह्याच्यामध्ये सेग्रिगेट केलं जातं. आत आल्यानंतरनं प्रथम तुमच्या गणेश मंडळाची किंवा तुमची वैयक्तिक असेल अशी नोंदणी केली जाते. त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभी आहे. तुमची जर गणपती बाप्पांची मूर्ती मोठी असेल तर त्याला आणण्यासाठी एक विशेष ट्रॉलीची व्यवस्था केली गेली आहे, जेणेकरून गणपती बाप्पांची मूर्ती ही विसर्जनाच्या ठिकाणी अगदी सुखरूप पोहोचेल. गणपती बाप्पाला निरोप देताना एक शेवटची आठवण म्हणून तुमचा फोटो देखील काढला जातो आणि तो फोटो लगेच तुम्हाला तिथे कम्प्युटर्सच्या मदतीनं प्रिंट करून एका अतिशय सुंदर अशा फ्रेममध्ये सजवून तुम्हाला जाताना गिफ्ट म्हणून दिला जातो. बघूया तर ह्या अशा प्रकारचे सगळे फोटो फ्रेम्स तुम्हाला जाताना दिल्या जातात. आत आल्यानंतरनं तुमच्या गणपती बाप्पांना विराजमान होण्यासाठी टेबलची व्यवस्था केली गेली आहे. तिथे तुम्ही तुमच्या गणपती बाप्पांची विसर्जनाची आरती अगदी तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को, जय देव जय देव. पुढे आल्यानंतरनं अशा दोन विशाल तलावांचे दर्शन होते, ज्याला पूर्णतः फुलांच्या पाकळ्यांनी आच्छादन केलं गेलेलं आहे. आपण जो हा पहिला तलाव बघतोय हा जवळपास 150 बाय 40 फुटाचा आहे, जो की येणाऱ्या छोट्या गणपतींना विसर्जन करण्यासाठी बनवला गेलेला आहे. आणि त्याच्या अगदी शेजारीच हा दुसरा तलाव आहे, जो 40 बाय 40 आहे, पण हा मोठ्या गणपती बाप्पांसाठी आहे, ज्याची डेप्थ ही 18 फुटाच्या आसपास आहे, जेणेकरून मोठे गणपती बाप्पा याच्यामध्ये बसतील. एक एक गणपती बाप्पांना आतमध्ये तलावाच्या इथे आणून ते यांच्या व्हॉलेंटियर्सकडे सुपूर्द केले जातात. तिथून पुढे यांच्या व्हॉलेंटियर्सचं काम सुरू होतं आणि अगदी भक्तिभावाने आणि खूप प्रेमाने हाताळत हे गणपती तलावामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करायची प्रक्रिया सुरू होते. अगदी प्रोफेशनल स्विमर्स वापरून हे तुम्ही त्यांच्याकडे सुपूर्द केलेले गणपती बाप्पा अगदी व्यवस्थितपणे पाण्यामध्ये कसे विसर्जन केले जातात हे तुम्ही तुमच्या स्वतः डोळ्याने बघू शकता. एक झालं की एक गणपती अगदी शिस्तबद्ध पद्धतीने वेगवेगळे स्विमर्स हे घेऊन जातात आणि हा जवळपास 12 फूट खोल असलेला तलाव आहे. याच्या तळाशी नेऊन एक एक गणपती व्यवस्थित ठेवले जातात. तुम्ही इथे देखील बघू शकता, एकमेकाला हे गणपती देऊन पुढे एकमेकाच्या शेजारी हे गणपती बाप्पा खाली ठेवले जातात. आणि हा बघा ह्यांचा सुरू झाला परतीचा प्रवास पुढच्या गणपती घेऊन येण्यासाठी. आता मोठे गणपती बाप्पा आल्यानंतरनं त्याची देखील कशी व्यवस्था केली जाते हे बघूया. मोठे गणपती जरी असतील तरी देखील अगदी व्यवस्थितपणे हे हाताळले जातात आणि त्याच्यानंतरनं ह्यांचे जे प्रोफेशनल स्विमर्स आहेत, हे प्रोफेशनल स्विमर्स हे गणपती अगदी काळजीपूर्वक हाताळत तलावामध्ये घेऊन जातात आणि त्यांचं देखील त्याच भक्तिभावाने विसर्जन केलं जातं. इतर ठिकाणी जी तुम्हाला गणपतींची हेळसांड किंवा आता आपण सोशल मीडियावरती जे व्हिडिओ बघतोय ज्याच्यामध्ये गणपती अक्षरशः पुलावरनं किंवा गाडीतून फेकून दिलेले दिसतात आणि त्यांची विटंबना होते, असं इथं काहीही होताना दिसत नाही. अगदी बघा भक्तिभावाने सर्वजण मिळून हा इतका मोठी गणपतीची मूर्ती हे नेऊन त्याचं विसर्जन करताना आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात. खरंच किती समाधानाची गोष्ट आहे की आपण 10 दिवस ज्या गणपती बाप्पांची पूजा
भक्तिभावाने केली. त्यांचा निरोप देखील देताना असं आल्हादायी वातावरण, असं प्रसन्न वातावरण, असं भक्तिमय वातावरण आणि इतक्या सुंदर पद्धतीनं जी विसर्जनाची व्यवस्था केली गेलेली हे बघून खरंच मन एकदम तृप्त होऊन जातं. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. आपल्या इथे आता या पिंपरीमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी एक मंडळ आलंय. आपण त्यांना विचारूया त्यांचा अनुभव कसा होता. आजपर्यंत आम्ही 11 वर्ष आमचं गणपती बसवायचं. आजपर्यंत काय वेळी अयप्पा घाट इथं गणपती विसर्जन केला, पण तिथं मनासारखा गणपती मूर्ती विसर्जन होत नाही. पण हे आस्वानी बिल्डर यांनी जे कार्यक्रम राबवला आहे गणपती विसर्जन करायचा, खूप चांगल्या पद्धतीने राबवला आहे आणि मूर्तीची हेळसांड होत नाही. गणपती बाप्पा एकदम आनंदात विसर्जन होतात. त्यात आम्ही खूप नाही का आस्वानी बिल्डरचे आभारी आणि आम्ही खूप खुश आहे. धन्यवाद. आपने यहाँ पे गणपति विसर्जन किया, आपका इसके बारे में क्या फीडबैक है, बताइए. आस्वानी द्वारा जो इनोवा इनिशिएटिव है गणपति विसर्जन का, इको फ्रेंडली का, ये एक बहुत ही अच्छा इनिशिएटिव है. यहाँ हम लोग पिछले 4 साल से आ रहे हैं और यहाँ पे जो सुविधा प्रोवाइड की जाती है ये भी बहुत अति उत्तम है. यहाँ पर हम लोगों को कभी कोई प्रॉब्लम नहीं होती है, गाइड किया जाता है. हमारे फूल फल हमारे झाड़ जो भी हैं सब बराबर लिए जाते हैं और ऐसा नहीं कि कहीं और फेंक दिया जाता है. वो बराबर अच्छे तरीके से इको फ्रेंडली तरीके से अपने इनके बिन्स में स्टोर किया जाता है. एंड विसर्जन के लिए हम लोगों का एक बहुत प्यारा सा यहाँ पे पॉइंट बनाया हुआ है जो फूलों से सजाया जाता है. बहुत अच्छे तरीके से लोग लेके जाते हैं गणपति और उसे अच्छे तरीके से विसर्जन करते हैं. यहाँ पर हम बहुत खुश हैं यहाँ की सुविधा और सेवा से. थैंक यू सो मच आस्वानी. थैंक यू. तर इथे पहिल्यांदा असे स्वच्छ पाण्याचे टँक्स बनवले जातात आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पा विसर्जित केले जातात. त्यानंतरनं अमोनियम बायकार्बोनेटच्या माध्यमातून ह्या गणपतींचं विघटन व्हायला सुरुवात होते. आता त्यानंतरनं हे उरलेलं पाणी फर्टिलायझर म्हणून वापरलं जातं आणि उरलेल्या सगळ्या POPच्या असं कुंड्या बनवल्या जातात. नमस्कार. आपण आता आहोत पिंपरीमध्ये, जिथे आस्वानी असोसिएट्सच्या माध्यमातून अत्यंत भक्तिपूर्ण अशा वातावरणामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन चालू आहे. आपण नेहमी गणपती विसर्जन, नदी प्रदूषण, जलप्रदूषण याबाबतचं ऐकत असतो, पण आस्वानी असोसिएट्सचं हे गेल्या 7 वर्षांचं कार्य खरंच प्रेरणा देणारं आणि लोकांना मार्गदर्शन करणारं आहे. माझ्या पाठीमागे जे बघू शकता हे पूर्णतः गुलाबांनी आणि झेंडूच्या पानांनी, फुलांनी हे सजवलेलं तलाव आहे आणि दरवर्षी या ठिकाणी जवळपास 50,000 गणपतींचं विसर्जन केलं जातं अगदी सन्मानपूर्वक. आपण बघू शकतो या ठिकाणी गणपतींची आरती चालू आहे आणि आल्यानंतर पूर्ण त्यांना मान सन्मान देऊन त्यांची आरती करून त्यांचं अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं या ठिकाणी विसर्जन होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो पाठीमागे टँक दिसतोय हा 150 फूट बाय 40 फूट बाय 12 फूट डेप्थचा तलाव बनवण्यात आला आहे. त्याच्याच पाठीमागे आणखीन एक 18 फूट खोलीचा तलाव आहे ज्याच्यामध्ये मोठे गणपती टाकले जातात, विसर्जित केले जातात. ह्या विसर्जनाची एक खासियत अशी आहे की याच्यामध्ये जे प्लास्टर ऑफ पॅरिस, ज्याला पर्यावरणाला धोकादायक असं मानलं जातं, हे प्लास्टर ऑफ पॅरिस अमोनियम बायकार्बोनेटच्या माध्यमातून विरघळवलं जातं. सध्याला फक्त आता याच्यामध्ये पाणी आहे, पण शेवटच्या दिवशी गणपती विसर्जन झाल्यानंतरनं या पाठीमागच्या टँक्समध्ये अमोनियम बायकार्बोनेट टाकलं जाणार आहे आणि या अमोनियम बायकार्बोनेटमुळं ज्या POPच्या मूर्ती आहेत, ज्याला पर्यावरणासाठी सगळ्यात घातक मानलं जातं, अशा POPच्या मूर्तींचं विघटन सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर जी स्लरी उरेल किंवा जे विघटन झालेलं POP आहे ह्याच्यापासून अत्यंत सुबक अशा कुंड्या बनवून त्या पर्यावरणप्रेमींना, गणपती भक्तांना ह्या गिफ्ट दिल्या जातील. मला एक सांगा, किती सुंदर आयडिया की गणपती उत्सवी होतील, गणपती बाप्पांचा मानही ठेवला जाईल आणि त्याचबरोबर त्यांचं जर विसर्जन अगदी भक्तिभावाने आणि सन्मानाने झालं तर त्याच्यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट अशी नाही आहे. त्यामुळं आपण हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशी प्रथा
फक्त पिंपरी चिंचवडच नाही, पुण्यामध्येच नाही, अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या भारतामध्ये राबवली जावी एवढी आपण प्रार्थना करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण आणि सगळ्यांना परत एकदा गणपती विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद. मी ग्रीन आर्मीसाठी प्रशांत राऊत.